लक्षपूर्वक एक बाळा, तुझ्या आयुष्यात लवकरच जे तुझ्या नशिबात नाही ते मिळेल आणि तुझ्या नशिबात राजयोग येणार आहे. जे होतं ते सगळं विसरून जा. जे हातातून गेलं ते सोडून दे. आता तुझा काळ लवकरच चांगला येणार आहे. जे तुझ्या नशिबात आहे त्याचा स्वीकार कर आणि जे तुला घडवायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेव. कारण सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, हम जिंदा है हा शब्द लक्षात ठेव. या जीवनात नियती तुम्हाला अनेक वेळा अडचणीमध्ये आणेल, पण त्या अडचणीतून तुला पुढे सरकायचं आहे आणि पुढे तुला जायचं आहे. रस्ता असेल तुझा आगळा वेगळा, पण त्या आगळ्या वेगळ्या रस्त्यावर मी सुद्धा तुझ्यासोबत असणार आहे. नियतीत आणि अपेक्षित घटना घडतीलच, त्या घटनांना तुला सामोरं जावंच लागणार आहे. पण त्यानंतर तुझ्या जीवनात असं काही घडेल, तुझ्या जीवनात इतका छान चमत्कार होणार आहे की तू विचारसुद्धा केलेल्या नसेल त्या गोष्टींचा तुला फायदा होणार आहे आणि त्या गोष्टी तुझ्या जीवनात येणार आहेत. बाळा, माझ्या नावातच ताकद आहे आणि संकटांना सामोरं जाण्याची तुझ्या मनात जिद्द आहे. म्हणून तर मी खूपच असं मनाभावे आणि मनाने तुला मी स्वीकारून घेतलेलं आहे आणि तुझा हात धरलेला आहे. तर काळजी करायची नाही. मी असताना कोणाकडे हात पसरवायचे नाही. हो, थोडासा वेळ लागतो कुठल्याही गोष्टींना, पण अनपेक्षित तू जर कोणावर विश्वास करशील तर तू कधीही त्या विश्वासाला तुला कोणीही तडा देईल. पण माझ्याजवळ आलेल्या विश्वासाने तुला कधीही कोणाजवळ हात पसरवायची गरज भासणार नाही. लक्षात ठेव, गरुड जितका उंच उडतो ना त्याची सोबत असावी, पण कावळ्याची सोबत कधीच धरू नये. कावळा हा काळ्या मनाचाच असतो आणि गरुड हा उंच भरारी घेणारा असतो. बाळा, तू स्वतंत्र आहेस. तू तुझा मानसन्मान जप. तू जर मानसन्मान जपला नाहीस तर ही दुनिया तुला वेड्याच्या गिनतीत काढेल आणि तू वेडा होण्याच्या आधीच तुला माझे पाय धरलेले आहेत ना, ते लक्षात ठेव. तू जे माझा विचार करशील त्या विचारांमध्येच मी असेल आणि तू जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा त्या विचारांमध्ये मीच असतो. फक्त एकनिष्ठाने जेव्हा तू सेवा करतो त्यावेळेस फक्त माझं प्रतिबिंब तुझ्या मनात ठरवून आण आणि तू माझ्याकडे इतक्या आनंदाने बघ की तू मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि सदैव मी सुखी राहणार आहे, मी सुखीच असणार आहे, माझं चांगलं होणार आहे आणि चांगलंच होणार आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कशाला वाईट होईल असं मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण कर. बघ तुझं कसं चांगलं होण्यास सुरुवात होतील आणि सर्व दुःख दूर होतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.